हाय नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आंघोळ विंघोळ केले, रेडी झाले, जसा रोजचा रुटीन असतो आपला तसा ब्लॉग शूट करायला घेतला आहे. आणि आज पण आपल्याला आहेत भरपूर सारी कामं आपली काय संपत नाही सध्या. तेच जरा चालले. मयूरबाईला पण आता जाऊन घ्यायचं आहे, त्याला घेतो आणि तिकडून आपली जी कामं आहेत ते एक एक करून पार पाडूया. आणि ठाण्याला पण जायचं आहे आता अजून. बघू चला, या ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला सर्व कामं मी एक एक करून अशी. ठाण्याला यासाठी जायचं आहे का आईने ना आमच्या पप्पाच्या नावाने ना जेवण ठेवलेलं आहे, तर त्यासाठी आता पूर्ण म्हणजे परवा ठेवलेलं आहे, त्यासाठी तयारी करायची आहे. म्हणजे सर्व आता जो जेवणासाठी किराणा सामान जो लागेल तो उद्या आणायचा आहे. आज सगळं मला पत्रावल्या वगैरे आणायच्यात, 700 पत्रावल्या आणि चहाचे ग्लास बिस सगळा. आणि डॉक्युमेंट्सचं पण काम आहे माझं थोडा, जे 2-3 दिवसापासून चाललं आहे कंटिन्यू, तो काम आहे. असे कामं आहेत भरपूर. तर चला आज दाखवेल तुम्हाला मी ब्लॉगमध्ये काय काय होतं आपलं. उद्या किराणा सामान, परवा सकाळी भाजी आणायला जायचं, असा रुटीन आहे आपला. तर तेच पप्पाचा आता बड्डे वगैरे येते 5 तारखेला डिसेंबरच्या. आणि आई लोक कसे आमचे सगळे सत्संगला जातात, तर सत्संगमध्ये त्या लोकांनी ठेवले त्यांसाठी पप्पाच्या नावाने. तर चला आता जाऊया. पहिले ना काहीतरी खातो मी, कारण आता जेवायला तर नाही थांबणार मी करत. नाश्ता म्हणजे ते सकाळी जे भाकर बिकर काहीतरी खाऊ. सकाळ तुमची झाले, सकाळ माझी झाली, तुमचं दुपार आहे. काहीतरी भाकर वगैरे खाऊ, जे असेल चिकन बिकन ते सगळं खाऊ नाश्ता टाईपमध्ये. आणि मग जाऊ आपण. हे बघा नाश्ता आहे माझा सकाळचा. पंखा लावा मी आता घेतो खाऊन. चला काहीच जेवून म्हणजे खाऊन ना सुस्ती आले, आता निघायला लागेल आपल्याला. काम आहेत आपल्याला, त्यासाठी सुस्ती करून चालणार नाही. आणि काही जे चिपकवायचं आहे लक्षातच नाही राहत. त्या दिवशी आपण काय लफडा होईल पडलं तर परत दुसरं आणायला लागेल मला कुर्ल्याला जाऊन. गाडी कोणी पाडले का काय केले. चला आता जाऊया, गाडी धुवायला पण द्यायची. आलोय बालकुम गावात मयूरबाईच्या इथं. चला आता त्याला घेऊन जाऊया आता आपण. शनिवारी कापायची, रविवारी कापायची असं ना, अशी कवा पण नाही कापायची. काला मासा भेटला पाहिजे, काला मासा. बघू दाखव रे काला मासा. आता आलोय पत्रावल्या घ्यायला. तुम्हाला बोललो ना का आई ती जेवण ठेवलेलं आहे त्यांच्या सत्संगमध्ये. आता 500 ते 600 माणसांसाठी ठेवलेलं आहे जेवण. आपण त्या नाही घ्यायचं काही. तू का उलाल करते गॉगल घालून. गाईज आमचा ना पोपटीचा पण बेत आहे 1-2 दिवसामध्ये. तर आता या शेंगा बिंगा सगळ्या घ्यायला आले, तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, नंतर इथे शिंगाड्या बिंगाड्या सगळ्या आहेत, त्या आता घेऊन जाऊ आपण. उद्या किंवा परवा आपण पोपटी बनवणार आहे. आता आलोय फळं घेण्यासाठी आम्ही. हे बघा डाळिंब घेतलाय, संत्री घेतला, आता ॲपल, पपई सगळ्या घेऊ आपण. हेल्दी खाओ, हेल्दी राहो, जंक फूड खाओ, सब कुछ कॉम्बिनेशन करो. आता आमची लोड होत चालली असती याच्यात शेंगा बिंगा सगळ्या. कशाला पुढं धरले, असं धरू ना आपण मागे. हा टाकू सगळ्या काम जरा. आता आमची अशी पिशवी लोड होत चाललेली आहे, सगळा घेत चाललेलो आम्ही आता पुढं.
इथे सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बाईला जॅकेट घ्यायचं आहे. जॅकेट घेण्यासाठी चाललोय वर्तक नगरला. चला आता जाऊ. आपला रथ लोड केलेला आहे आणि आम्ही आलो आता लोकमान्य नगरला. लोकमान्य नगर बघा, हे जॅकेट घेण्यासाठी मयूर बाईला चाललो मी आतमध्ये. बाईंनी कुठं बघितलेलं जॅकेट, रील बिल काहीतरी बघितलेली, मला बोलते इथे जॅकेट घ्यायला जाऊ. तर आलो आहे जॅकेट घेण्यासाठी. चला आता लांब येऊन काय फायदा झाला नाही. बाईला जो पाहिजे तो जॅकेट भेटला नाही जसा पाहिजे तसं. तर आता आम्ही परत निघालो आहे जाण्यासाठी. तर चला आपण जाऊया आता. चाललो आता मी. सामान आपला सगळा आहे तो घेऊन जाऊ आता घरी. उचल चला ते पोरं पण तेच बोलते ना, बोलते त्यांनी प्राईस वाढवली बोलते आता. तर आता लेट्स गो. आता आलो आहे घरी आणि एवढं सगळं लोड होतं माझ्याकडं म्हणून मी काय शूट केलं ना. रस्त्यामध्ये बोललो कुठं पडा बिडायचं त्याच्यामुळं. तर आता चला घेऊन जाऊ वरती. थोडा वेळ घरात बसूया. परत संध्याकाळी आहे आपल्याला काम आहेत जायचं. सध्या जाम काम आहेत आपल्याला. आता कामाचा माणूस झालो आहे आपण आता. चला आता. आणि फळं बिलं जे घेतलेत ते पण एकदम असा नीट आणायचे होते ना, म्हणून हे नाही केलं मी. शूट नाही करत बसलो. चलो आता. बसलो जरा वेळ घरात आणि परत आता चाललो आहे. ते नानांनी पण मला सांगितले होते फळं आणायला, तर त्यांची पण फळं घेऊन चाललो आहे. आमची पण आणली, काय आणायचं होतं ते. आणि आता समूला क्लासला सोडायचं आहे गाईज, त्याच्यासाठी चाललो आहे. तर पहिलं ह्याला क्लासला सोडू आणि त्याच्यानंतर गावात जाऊ. आईकडे देऊ फळं ही. नानाने सांगितलं आईकडे द्यायला. तो कुठं आहे बघा समू आपला. त्यांना क्लासला सोडू. चला पाहिजे. आता त्यांना इथंच सोडलं आहे. बोलतात काय कायम आहे काम आहे त्यांना, काय घ्यायचं नाश्ता बिष्टाला. आता चालू चला गावात. तर बघा हा आहे आपला जुना घर. ज्यांना नाही माहिती त्यांनी बघा. आता आलो मी आईला ही फळं द्यायला. काही आता आलो आहे आम्ही प्रशांत कॉर्नरला काहीतरी नाश्ता करायसाठी आणि पनीर पण आणायचं आहे त्यासाठी. बघा भूक लागली भूक. चला तो हम अभी आए नाश्ता करने के लिए प्रशांत कॉर्नरमध्ये. करूया नाश्ता चला आता. तर पेट पूजा नाश्ता पास्ता सगळा झाला आहे आणि आता चाललो आहे घरी जाऊन आता फ्रेश होऊया, दिवाबत्ती करूया जरा वेळ आपण. नंतर मग थोडा बसूया घरात. परत थोडासा काहीतरी खाऊन मग येऊया बाहेर. आमची आई चालायला आली कशी. आई बोलते असती का चालायला आली आई. रोज संध्याकाळी इथे चालायला आई. बघूया आता काय कुठे जायचं बाहेर, काय प्लॅन आहे आपला. सगळा जायचं तर आता घेतलं आहे चहामध्ये बटर खायला. चहा मी पित नाही, पण कसं दुधामध्ये बटर एवढी टेस्ट नाही लागत. चहामध्ये एकदम भारी लागतं टेस्ट, जिरा बटर. आता फक्त बटर खाऊया, चहा नाही प्यायचा आपल्याला. चाललोय गावात नाश्ता आणून देतो या लोकांना काहीतरी. आणि इथं हालत आहे, इथं हालत बघा कसं गाणी वाजत. कॉपीराईट येईल व्हिडिओला. कॉपीराईट बसतं प्रत्येक वेळी. गाणी बिणी असं जरा पण ऐकायला आल्यावर तर काय. आता चला आता इथून निघूया. घरच्यांना सगळ्यांना नाश्ता आणून देतो आता मी आणि मग कल्टी मारतो इथून मी.
पूर्ण पॅकेट दे. सो आता आम्ही चाललेलो आहे ओपवन तलावला. आमचं एक काम आहे इकडे, त्यासाठी आम्ही आलो आहे. तर तो काम आटपून आपण बसूया जरा रिलॅक्स करत निवांत ओपवनला. काय खायला पिल्लं तर बघूया. आणि ना बाईला वडापाव खायची क्रेविंग झाले. आणि ओपवनला शिवाजीनगरला एक वडापाववाला जाम फेमस आहे. तर त्याचं ना कितीतरी पिक्चरच्या शूटिंगमध्ये त्याची वडापावची गाडी घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का हे नाही माहिती आहे का नाही ते नाही आता हे मला तर माहिती आहे. आम्ही तर जातो खायला आणि एक नंबर वडापाव लागतो त्याचा. बर्गर खाऊन खाऊन आता रोज खातो. आता आज वडापाव खाऊ आपण त्या दादाकडं. आणि त्याचा लवकर संपतो वडापाव. बघूया आता आपल्या नशिबात आहे का. कितीतरी पिक्चरमध्ये म्हणजे त्या वडापावला दादाची गाडी घेतलेली आहे शूटिंगमध्ये. एवढा फेमस आहे तो. चलो शिवाई शाळेजवळ आहे तो वडापाव. इकडेच चाललो आहे. पहिले आपण एक काम आहे आपला तो करूया. नॉर्मल का ब्लू लागून दे. थोडासा आता घेतला मोजिटो आम्ही लोकांनी. आणि उपवन तलावर जरा टाईमपास करत बसतात आता. तर याने आपल्या भाई लोकांना पण फोन केलेला आहे. येतात सगळे नाही एक दोघं जणच येतात. आणि बघा समोर पांडुरंगाचा कसा स्टॅच्यू. ही मूर्तीचा पण आपण ब्लॉग काढलेला आहे. लांबूनच बघा किती मोठी दिसते. जवळून पण तुम्ही तो ब्लॉग बघा आपला. आणि असंच बसलो आता आम्ही चिल करत. एक नंबर जागा ही. आता चला ब्लॉग बाजूला ठेवतो. जरा आम्ही बसतो हिलिंग करत चिल करत. नंतर मग आपण भेटूया कुठं काय प्लॅन झाला दुसरा तर. आता आम्ही चाललेलो या प्रसाद भाई आला आहे आपला. त्या दादाच्या इथं चालले जो फेमसवाला दादाचा वडापाव येतो खायला. नंतर वडापाव खाऊन परत जाऊन तिकडे जरा बसूया आपण उपवन तलावावरती टाईमपास करत. तुम्हाला बोललो ना फेमस वडापाव आहे. संपला पण काही आता अजून. हां अजून टाईम पण झाला नाही. 8:30 पण नाही वाजले आतापर्यंत. संपून बाई बंद करून पण गेला. आता चला जाऊन बसूया आता परत तिकडेच. काय करणार आता मग दुसरं. जाम म्हणजे जाम डिमांड आहे या वडापावला. बाईला जबरदस्त वाली क्रेविंग आली होती वडापावनं मूग भजी खायची. तर आता आलो त्याला घेऊन मनोरमानगरला. इकडची ही मूग भजी फेमस आहे. आता हीच त्याला खायला आणलं इकडं मी. खाऊ दे बाईचं आज मन झालं आहे वडापावनं मूग भजी खायचं. तर आम्हाला येता येता परत एका दुकानात जॅकेट दिसल्यात. आता तिकडे आलो जॅकेट घ्यायला. सकाळी काही भेटला नाही ना बाईला पाहिजे तसं. तर फायनली डन. अभी चलो घर पे. तर घरी होतं व्हेज म्हणून आता अंडी होती फ्रीजमध्ये ती काढली बाहेर. आता काहीतरी बनवतो नंतर जेवायला बसतो मी. काहीतरी भाताचा पण आयटम बनवू आणि अंड्याचा पण काहीतरी फ्राय बनवू. जेवायला गरम गरम अंडा राईस आहे. 2 अंडी बनवलेत आणि बसलो जेवायला मी. तर गाईज जेवल्यानंतर काय ब्लॉग वगैरे एडिट करेल आणि मग झोपून जाईल. झोपणार नाही असंच रील वगैरे बघत बसेल. तर आत्ता मग जो आजचा दिवसाचा ब्लॉग आहे करू आपण इथंच एंड. भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय गुड नाईट जय श्रीराम.